आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते विनायक राऊत आहेत। काल बैठक झाली कोकणातली आणि भास्कर जाधव बरेच नाराज दिसले ज्या प्रकारे वक्तव्य त्यांचे येत आहेत। नाही, चिपळूणच्या कार्यकारिणीची काल बैठक होती। भास्कर जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे फार मोठं त्याचं काय भांडवल करण्याची आवश्यकता आहे की शिवसेनेची काँग्रेस झाली आहे। त्यांचा मूळ मुद्दा जो होता की आता भविष्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे आणि सूचना योग्यच आहे। किंबहुना या सूचनेनुसारच यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी तशा पद्धतीची पक्षाच्या घटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचं मनामध्ये घेतलेलंच आहे। त्यामुळे ह्या ज्या सूचना केली त्या काही वावगं नाही केलेलं आहे। निवडणूक काळात काही पदाधिकाऱ्यांनी कामं केली नाही, मात्र हिंमत नाहीये त्यांना पदावरून आम्हाला बाजूला काढण्याची। नाही, ज्यांनी निवडणूक याच्यामध्ये काम केलेलं नाही, चिपळूण मतदारसंघात आमचा उमेदवारच नव्हता, लोकसभेमध्ये ज्यांनी कामं नाही केलेली आहेत त्यांना त्याबाबतचं जी काय विचारणा करायची ते केलेली आहे। त्यांना बाजूला करण्याची प्रक्रिया पूर्ण पण झालेली आहे। जे भास्कर जाधवांचं म्हणणं आहे तेच तुमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं नाही? आता प्रत्येक पक्षामध्ये निवडणुकीच्या वेळेला काही बेईमान आणि गद्दार लोक निघतातच ना, प्रत्येक पक्षामध्ये। तसे आपल्यामध्ये पण होते, इतरांनी टाकलेला तुकडा चाटायचा आणि स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करणारी औलाद हे प्रत्येक पक्षामध्ये होती। त्यामुळे योग्य वेळेला त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही करत असतो। कार्यकाळ निश्चित केला जाईल पदाधिकाऱ्यांचं, त्यांचं कार्यकाल तर निश्चित करण्याची आवश्यकता आहे आणि त्याबाबत माननीय पक्षप्रमुख उद्धवजी गांभीर्याने तिकडे पाहत आहेत। एकीकडे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवावं अशा प्रकारचा प्रस्ताव काल शिंदेची जी शिवसेनेची बैठक झाली त्यामध्ये मांडण्यात आला। तुमची काय प्रतिक्रिया आहे? ज्यांची अक्कलच गुडघ्यात असते त्यांना याबाबत काही कळणारच नाही की मुळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं अध्यक्ष हे उद्धवजी नाहीच आहेत मुळीत, आणि त्यामुळे जे नाही त्याच्यावर आकांड तांडव करणारी जी औलाद आहे ती शिंदे गटात आहे आणि नेहमी त्यांची बकवासगिरी चालू असते। आम्ही फार त्याला किंमत देत नाही। विचारापासून बाळासाहेब ठाकरेंच्या दूर गेले आणि त्यामुळे गद्दार, त्यांच्यासारखे गद्दार आम्ही नाही झालो हे त्यांना सांगायचं आहे। टेक्निकली शक्य आहे? शक्यतो विषयच कुठे येतो? उद्धव साहेब जिथे अध्यक्ष नाहीत तिथे टेक्निकलीचा विषयच कुठे येतो? त्यामुळे हे होते विनायक राऊत। त्यांनी भास्कर जाधवांनी जी काही प्रतिक्रिया दिली काल बैठकीनंतर त्यासोबत बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात त्यांनी भाष्य केलंय। कॅमेरामॅन सचिन शिंदेसमवेत वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।